राज्यातील कोरोनाची तीव्रता काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर आता पुन्हा येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे। राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे। पालकांची संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय। शाळा सुरू करण्याचा निर्णय तुघलकी असून पालकवर्गानं या निर्णयावर नाराजी व्यक्त केलेली आहे। या निर्णयामुळे शिक्षकांचे देखील हाल होणार असून त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अभ्यास घ्यावा लागणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। तसंच शाळेमध्ये पाठवण्यासाठी अनेक पालक तयार नसल्याचं समोर आलंय। राज्यातील शाळांच्या पाठोपाठ आता महाविद्यालय देखील सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करत असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत करताना सांगितलंय। देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झालेली आहे। गेल्या 24 तासात 3 लाखांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 3,17,532 रुग्ण आढळलेले आहेत, तर काल एका दिवसात कोरोनामुळे 491 जणांचा मृत्यू झालाय। भारतात आतापर्यंत एकूण 158 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आलेले आहेत। यात पहिला डोस 2 डोस आणि बूस्टर डोस याचा समावेश आहे। एकूण भारताचा विचार केला तर लसीकरणात अधिक स्त्रियांनी लस घेतली, मात्र भारतातील प्रमुख मेट्रो शहरांचा विचार केल्यास निराशाजनक चित्र आहे। यात मुंबईची कामगिरी सर्वात वाईट आहे। कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन खुल्या बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे, कारण डीसीजीआयच्या समितीने लस बाजारात उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे। डीसीजीआयच्या तज्ज्ञांच्या समितीने कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मार्केटिंग अप्रूव्हलसाठी भारत बायोटेक आणि सिरमने पाठवलेल्या अर्जांची पडताळणी केली। त्यानंतर आता समितीने ही शिफारस केल्याची माहिती मिळते। कोरोनामुळे ज्या मुलांनी दोन्ही पालक गमावले त्या मुलांना मदत देण्याचा प्रयत्न करा, तसंच अनाथ मुलांपर्यंत पोहोचून त्यांना मदत देण्याचे निर्देश सर्व राज्यांना सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। एवढंच नाही तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50,000ची तातडीने मदत देण्याचे निर्देश देखील सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। ज्या राज्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50,000ची रक्कम दिली नाही, अशा राज्यांनी सुप्रीम कोर्टाने कानउघाडणी केलेली आहे। पनवेल महानगरपालिका कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। सध्या पनवेल महानगरपालिका 1 ते 4 रुग्णसंख्या असल्यास कोरोना सदनिका म्हणून घोषित करते, तर 14 पेक्षा अधिक रुग्णसंख्या असल्यास मोठे कोरोना बाधित क्षेत्र घोषित करून ती इमारत सील करण्यात येते। राज्य सरकारच्या मंत्र्यांची घरांची नावे बदलण्यास आता सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारने बंगल्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता। यानंतर आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याचं नाव बदलून शिवगड असं ठेवण्यात आलंय। उल्हासनगर ते कळवा रेल्वेलगत झोपडपट्टी मुद्दा चिघळलेला आहे। सर्वांनी मिळून झोपडपट्टी धारकांना पक्की घरे देऊ, यात त्यांचं पुनर्वसन करणं म्हणजेच गरजेचं असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय। पुनर्वसन झाल्याशिवाय एकही झोपडी हलवू देणार नसून या संदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलंय। गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। या यादीमध्ये दिवंगत मनोहर पर्रीकरांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांचं नाव नाहीये। पर्रीकर यांना भाजपने 2 जागांचे पर्याय दिले असल्याचं गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। पणजीतून बाबूश मोन्सेरॉत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। याच जागेसाठी उत्पल पर्रीकर अडून बसले होते। दरम्यान भाजपने 40 पैकी 34 जागांसाठीचे उमेदवारी जाहीर केलेत। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केलेली आहे। फडणवीसांनी संजय राऊत हे नटसम्राट असून दिवसा 1 आणि संध्याकाळी 1 बोलतात अशी टीका केली आहे। संजय राऊत यांनी त्यांच्या या टीकेला उत्तर दिलंय। आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आनंद आहे, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी नाही असा टोला त्यांनी लगावलाय। पंतप्रधान मोदींवर नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे संतप्त झालेले आहेत। नाना पटोले यांनी मोदी नावाचा गावगुंड शोधण्याचा केलेला दावा फोल ठरला असून पुढील 7 दिवसात नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा न्यायालयात जाऊ असा इशारा बावनकुळे यांनी दिलाय।
गडचिरोली जिल्ह्यामध्ये 9 नगरपंचायतींची मतमोजणी पार पडली असून चामोर्शी आणि धानोरा नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं। सिरोंचा नगरपंचायतीमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनेला बहुमत मिळालं असून कुरखेड्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले, तर मुलशेरा इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीला बहुमत मिळून आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे। दापोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेला संपवून राष्ट्रवादीला मदत करण्याचं धोरण अनेक नेत्यांनी केल्याचा आरोप आमदार योगेश कदम यांनी बोलून दाखवलाय। शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवण्याची खेळी दापोलीमध्ये वाढल्याची भीती आमदार योगेश कदम यांनी बोलून दाखवली आहे। सगळ्या सरकारी यंत्रणा वापरून शिवसेना 2 नंबरचा पक्ष तर भाजप एकजुटीनं लढली आणि 1 नंबरचा पक्ष असल्याचं सांगत निलेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे। दरम्यान आमच्याकडे कोणी आलं तर बघू, आम्ही कोणाकडे जाणार नसल्याचं देखील राणेंनी स्पष्ट केलं। आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल निवडणूक मिरवणुकीच्या दरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेत। जळगावात काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर काळी रांगोळी काढल्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलाच वाद रंगला। यातच आता भाजपच्या कार्यालयासह भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या घरासमोर देखील काळी रांगोळी काढत निषेध करण्यात आला। या रांगोळीमध्ये भाजपनं शिस्तीत राहावं, अन्यथा त्यांची मस्ती जिरवू असा इशारा दिलाय, तर संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपकडून देण्यात आलाय। अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत। अशात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पहिल्यांदाच मौन तोडत रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केलेली आहे। अमरावतीमध्ये संविधानाचा सन्मान होत नाहीये, वारंवार कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं यावेळी यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय। तसंच प्रशासनानं केलेली कारवाई योग्य असल्याचं देखील त्या म्हणाल्या। माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी त्यांच्या वाढदिवशी आत्मक्लेशन आंदोलन केलंय। अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी हे आंदोलन केलं। गेल्या 2 वर्षांपासून अकोल्यातील विकासाच्या वास्तू या तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडून आहेत, मात्र सरकारला या वास्तूंचं उद्घाटन करायला वेळ नाही असं म्हणत त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं। सिरोंचा नगरपंचायत सत्ताधारी भाजप काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे। भाजप काँग्रेस दोघे सत्तेत होते, गेले 5 वर्ष युतीमध्ये होते, एकही जागा भाजप आणि काँग्रेसला जिंकता आली नाही। आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नगरपंचायतीवर त्यांनी सत्ता मिळवली आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये कुणाचा विजय तर कुणाचा पराजय झाला। बीडच्या केजमध्ये हाच पराजय झाल्यानं पराभूत महिला उमेदवाराच्या पतीनं भर चौकात सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला विजयी उमेदवाराला उद्देशून अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तर त्यांना मतदान करणाऱ्या वार्डातील मतदारांच्या नावानं देखील शिवीगाळ केली। एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे। कोर्टानं आश्वासन देऊन देखील मलिकनं आपल्या कुटुंबाची बदनामी सुरूच ठेवली आहे असा दावा या याचिकेतून करण्यात आलाय। शिवाजी महाराज हे सर्वांचं दैवत असून त्यांचा पुतळा शहरात असणं आवश्यक आहे। पुतळा हटवला त्यासंदर्भात विरोधक माजी आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची नाहक बदनामी करत असल्याचा आरोप दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखेडे यांनी केलाय। या पुतळ्यासाठी रीतसर परवानगी मागितल्यास आपण परवानगी देण्यासाठी पुढाकार घेऊ असं देखील बळवंत वानखेडे यांनी सांगितलंय। काही लोक निवडणुका पुढे असल्यानं आम्हाला बदनाम करून पुतळ्याचं राजकारण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। सांगलीमधल्या वाळवा तालुक्यातील ऊसाच्या फडात परेड रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं। या ऊसतोड मजुरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सध्या मजुरांकडून ऊस तोडणीचं काम जोरात सुरू आहे। अशातच या मजुरांच्या शेतातील परेडचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। बुलीबाई ॲप प्रकरणात सायबर सेलनं ओडिशातून एकाला ताब्यात घेतलंय। दरम्यान कायदेशीर प्रक्रियेनंतर या व्यक्तीला मुंबईला आणलं जाणार आहे, तर दुसरीकडे सायबर सेलची एक टीम दिल्लीला देखील गेली आहे। या प्रकरणातला मास्टरमाइंड नीरज बिश्नोई याची कस्टडी घेण्यासाठी ही टीम दिल्लीला गेली आहे।
औरंगाबाद बीड मार्गावर मुरमा फाट्यावर एका एसटीचा अपघात झाला, मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। चालकानं एसटी दुभाजकावर चढवली। दरम्यान हा चालक प्रशिक्षित नसल्याची माहिती समोर येते, मात्र यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। जर मोठी दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कुणाला धरायचा असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय। नागपूरमध्ये गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोट बुडाली। यात एका महिलेचा मृत्यू झाला असून 5 जणांना वाचवण्यात यश आले। कुही तालुक्यातील कुसबा गावात ही घटना घडली। जिल्ह्यातील कुही आणि भिवापूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त 35 गावात पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे या गावातील नागरिक बोटीच्या मदतीने प्रवास करतात। यावेळी ही घटना घडली। रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी बांधवांचा मच्छीमारी हा मुख्य व्यवसाय आहे। या मच्छीमारी व्यवसायावर शासनानं जाचक अटी लादलेल्या आहेत। समुद्रात 12 नॉटिकल पुढे मच्छीमारी बंदी आणि मोठ्या प्रमाणात दंड आकारला जातोय, त्यामुळे शासनानं या जाचक अटी रद्द कराव्यात। यासाठी रायगडमधील मच्छीमार रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसलेले आहेत। शासन या अटी रद्द करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा मच्छीमारांनी घेतलाय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। अपहरण झालं होतं, त्याचा अखेर शोध लागलाय। एका व्यक्तीने स्वर्णवला वाकड जवळच्या पुनावळे इथल्या एका लोटस पब्लिक स्कूल जवळच्या इमारतीच्या वॉचमनकडे सोडलं। बराच वेळ झाला तरी ही व्यक्ती काही आली नाही। स्वर्णवची बॅग अखेर तपासली असता त्याच्या वडिलांचा नंबर त्यात होता, त्यावरून स्वर्णवला त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले। साताऱ्यात पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांना महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। धक्कादायक म्हणजे महिला गर्भवती होती, तिच्या पोटात लाथा मारल्या, तिच्या डोक्यामध्ये दगड घातल्यानं ती रक्तबंबाळ झाली। न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणासाठी तिला अमानुष मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे। इमारतीच्या लिफ्टसाठी बनवण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय। डोंबिवलीच्या सगाव परिसरातली घटना आहे। इथे राहणाऱ्या राजकुमार मौर्य यांचा मुलगा सत्यम खेळण्यासाठी गेला होता, मात्र बराच कालावधी उलटूनही तो परतला नाही, त्यामुळे शोध घ्यायला सुरुवात झाली। शेजारीच इमारतीचं बांधकाम सुरू होतं, त्या इमारतीच्या लिफ्टसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये सत्यमचा मृतदेह आढळला। राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवलाय। तसंच स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असं संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली। मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पालिकेनं हायकोर्टात केला आणि कोरोना व्यवस्थापनाशी संबंधित याचिकांवरती मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली। यावेळी मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पालिकेच्या वतीनं ॲडव्होकेट अनिल साखरे यांनी सुनावणीच्या वेळी सांगितलं। मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 6000च्या वर गेली आहे। गेल्या 24 तासात कोरोनाचे 6032 रुग्ण आढळले असून एका दिवसात कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18241 वर गेली आहे। मुंबईतील पोलीस दलाला कोरोनानं विळखा घातलाय। आणखी 12 पोलीस कर्मचाऱ्यांना गेल्या 24 तासात कोरोनाची लागण झाली। आतापर्यंत एकूण 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर 1246 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली। राज्यामध्ये 43,697 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर 49 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। काल दिवसभरात 46,591 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले, तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या 214 रुग्णांची नोंद झाली। यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातले आहेत। बुलढाण्यात कोरोनाचा प्रभाव वाढतोय, अशातच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे देऊळगाव राजा इथल्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचले आणि कोरोनाला रोखण्यासाठी रुग्णालय काय प्रयत्न करते याची माहिती घेण्यासाठी मंत्री आले होते, मात्र यावेळी इथल्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली।
कोरोना संसर्गाची तिसरी लाट थोपवण्यासाठी कोरोना नियमांची अंमलबजावणी कडकपणे करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आणि सध्या कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढतंय त्यासाठी यंत्रणांनी लसीकरणावरती भर द्यावा असे निर्देश देऊन नागरिकांनी मास्कचा वापर करावा, नियमांचं पालन करावं असं आवाहन अजित पवार यांनी केलं. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन खुल्या बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे, कारण डीसीजीआयच्या समितीनं लस बाजारामध्ये उपलब्ध करून देण्याची शिफारस केली आहे. डीसीजीआयच्या तज्ज्ञांच्या समितीनं कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मार्केटिंग अप्रुव्हलसाठी भारत बायोटेक आणि सिरमनं पाठवलेल्या अर्जांची पडताळणी केली. त्यानंतर आता समितीनं ही शिफारस मान्य केल्याची माहिती मिळते. नाशिक शहरातील पाणी पुरवठा आज दिवसभर बंद असणार आहे. गंगापूर आणि मुकडे धरणाच्या मुख्य पाईपलाईन दुरुस्ती आणि विद्युत पुरवठ्याचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे गंगापूर आणि मुकडे पंपिंग स्टेशनमधून शहराला पाणी पुरवठा होणार नाही. उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होईल, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. ठाणे ते दिवा 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी येत्या शनिवारी मध्यरात्रीपासून 14 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. 22 जानेवारीच्या मध्यरात्री 1:20 ते रविवारी दुपारी 3:20 ठाणे ते दिवा डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असेल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आणि याच कालावधीत रविवारी अप मार्गावर सुद्धा दुपारी 12:30 वाजल्यापासून ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. गोखले इन्स्टिट्यूटनं मराठा आरक्षणासाठी तयार केलेला अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगानं फेटाळून लावलाय आणि 2018 मध्ये पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटनं मराठा आरक्षणासाठी तयार केलेला रिपोर्ट स्वीकारावा अशी विनंती राज्य सरकारनं राज्य मागासवर्गीय आयोगाला केली होती आणि या अहवालासाठी 2,000 ते 2,500 सॅम्पल्स घेण्यात आली. मात्र हा अहवाल फेटाळण्यात आलाय. गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आज आणि भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची यासह 9 ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा. बनारस हिंदू विद्यापीठानं हिंदू धर्म अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. हा अभ्यासक्रम पोस्ट स्तरावर सुरू करण्यात आलेला आहे. हिंदू धर्म कोर्स सुरू करणारं बनारस हिंदू विद्यापीठ देशातील पहिलं विद्यापीठ ठरलेलं आहे. आर्ट्स विभागाअंतर्गत भारत अध्ययन केंद्रामध्ये हा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. आतापर्यंत 45 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकरता नोंदणी केली आहे. यामध्ये परदेशी विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनानं दिली आहे. भारत अमेरिका मार्गावरील 14 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत. उत्तर अमेरिकेमध्ये 5G इंटरनेट लागू करण्यात आल्यानं विमानांच्या संचालनात अडथळा येऊ शकतो, म्हणून एअर इंडियानं ही उड्डाणं रद्द केली आहेत. अमेरिकेमध्ये 5G इंटरनेटमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतातील हवाई वाहतूक नियामक आपल्या विमान कंपन्यांशी समन्वयानं काम करतंय असं DGCAनं सांगितलंय. अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताला मोठा धक्का बसलाय. भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला असून कॅप्टन यश धुलसह 6 क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संघाची अवस्था आता बिकट झाली आहे. मसाई टिकटॉकर्स लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार असून बॉलिवूडमधून त्यांना अनेक ऑफर्स येत आहेत. पारंपरिक मसाई पोशाखात व्हिडिओ करणारे हे दोघेही भाऊ आणि बहीण आहेत. कायली आणि निमा पॉल अशी त्यांची नावं आहेत. ते दोघंही टांझानियामध्ये राहतात. टिकटॉकवर ही जोडी चांगलीच हिट ठरली असून बॉलिवूडमध्ये देखील त्यांचे अनेक चाहते आहेत. मालिकेतील वादानंतर किरण मानेंनी मंत्री जितेंद्र आव्हाडांची भेट घेतली. त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी ते गेलेत. त्यांच्यासोबत मालिकेचे दिग्दर्शक सतीश राजवाडे हे देखील आहेत. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. तर ही व्यक्ती काही आली